नमस्कार, मी निकिता पाटील. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण पितांबरी शॉपी फ्रँचायझी याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मंदार फडके सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर सुरुवातीला आपण सरांची ओळख करून घेऊयात. मंदार फडके सर हे पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये चीफ सेल्स ऑफिसर म्हणून गेली 4 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. FNCG मध्ये त्यांचा 32 वर्षांचा अनुभव आहे आणि याच सगळ्या संदर्भात आता आपण सरांसोबत सविस्तर चर्चा करूयात. सर, पितांबरी शॉपी फ्रँचायझी ही संकल्पना नेमकी काय आहे? नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली प्रत्येकाची काहीतरी उद्योग सुरू करण्याची इच्छा असते, पण त्याच्यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक, नवीन ब्रँड, नवीन कंपनी उभी करणं हे सगळं तसं कठीण असतं. अशा वेळेला एखाद्या नामांकित कंपनीचा ब्रँड किंवा त्याचं बिझनेस मॉडेल याचा वापर करून कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. आणि ह्याच धर्तीवर पितांबरीनी एक मॉडेल तयार केलंय, बिझनेस मॉडेल तयार केलंय, ज्याचं नाव आहे पितांबरी शॉपी फ्रँचायझी. म्हणजे नवीन जे उद्योजक आहेत किंवा सध्या काही जे उद्योग चालू आहे अशा लोकांना सुद्धा त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये ते ह्या प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या बरोबर येऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे की पितांबरीचा ग्राहक वर्ग हा खूप मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर जवळजवळ 26हून अधिक देशामध्ये पितांबरीची उत्पादनं उपलब्ध आहेत. आमच्याकडे होम केअर, हेल्थ केअर, ॲग्री केअर अशी वेगवेगळ्या प्रकारची डिव्हिजन्स आहेत आणि ह्या सगळ्या डिव्हिजन्स मध्ये मिळून 83 प्रॉडक्ट्स आणि 144 त्याची उपप्रॉडक्ट्स अशी सगळी प्रॉडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता आहे काय की ही सगळी प्रॉडक्ट वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये असल्यामुळे ती एकाच दुकानात उपलब्ध असणं थोडं कठीण असतं. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला की आमचा हेल्थकेअर डिव्हिजन मध्ये गो पीयूष टॅबलेट म्हणून आहे. आता हे प्रॉडक्ट किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध होणं कठीण आहे. तसंच आमच्या किराणा मालाकडे दुकानामध्ये पितांबरी डिश वॉश बार म्हणून प्रॉडक्ट अवेलेबल असतं, ते मेडिकलच्या शॉपमध्ये अवेलेबल होणं कठीण आहे. आणि म्हणूनच आमची ही जी पितांबरीची प्रॉडक्ट रेंज आहे ती अंडर वन रूफ आणण्याची संकल्पना आमच्या ग्राहकांनीच आमच्याकडे मांडली. आणि म्हणून आमच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि आमचे व्हाईस चेअरमन श्री परीक्षित प्रभुदेसाई यांनी ही संकल्पना पूर्णत्वास नेली. साधारण 2019 मध्ये सुरू झालेला हा प्रोजेक्ट आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज आमची भारतात जवळजवळ 75हून अधिक फ्रँचायझी सुरू आहेत आणि ते यशस्वीपणे उद्योग करतायत. म्हणजे रिटेलर्स किंवा नवीन उद्योग आणि वेगवेगळे शॉपकीपर ह्या सगळ्यांनी आमच्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन चांगला रिस्पॉन्स दिलाय. अगदी जसं सर आपण म्हणालात की पितांबरी हे नाव खूप मोठं आहे निश्चितच, पण जितकं मोठं आहे तितकं जुनं सुद्धा आहे. आणि केवळ महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर जगामध्ये 7 समुद्रापार पितांबरीचा एक विश्वासार्ह असा ब्रँड तयार झालेला आहे. तर एखाद्या ग्राहकाला आता पितांबरी फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यासाठीच्या पात्रता आणि अटी नेमक्या काय असणार आहेत? बरोबर आहे. पात्रता आणि अटी, सगळ्यात मोठ्या पात्रता आणि अटी म्हणजे त्यांची ह्या बिझनेससाठी असणारी तळमळ किंवा मनापासूनची इच्छा. जिथपर्यंत ही इच्छा त्यांच्याकडे नाहीये तिथपर्यंत हा बिझनेस यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही हे पितांबरी फ्रँचायझी हे मॉडेल तयार केलं तेव्हा आम्ही दुकानदारांच्या अपेक्षांचा पूर्ण अभ्यास केला. पितांबरी फ्रँचायझी सुरू करायची म्हणजे पितांबरीची एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट विकायची असं आम्ही मुळीच म्हणत नाही. तुमच्याकडे एखादं दुकान असेल, तुमच्याकडे एखादी कन्सल्टिंग चालू असेल, म्हणजे फिनान्स कन्सल्टन्सी असेल किंवा तुमच्याकडे लीगल कन्सल्टन्सी असेल, तुमच्याकडे एखादा दुसरा काही उद्योग चालू असेल आणि तुमच्याकडे 500 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि त्यातली काही जागा मोकळी आहे, तर तुम्ही त्या मोकळ्या जागेमध्ये हा उद्योग सुरू करू शकता.
अगदी खरं सांगायचं तर पितांबरी फ्रँचायझी सुरू करण्यासाठी फक्त 100 स्क्वेअर फीटची जागा हवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फ्रँचायझी सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठलाही नवीन गाळा घ्यायचा नाही, तुम्हाला कुठलंही नवीन इंटिरियर बनवायचं नाही, कुठलंही एक्सटिरियर बनवायचं नाहीये. तुम्हाला फक्त पितांबरी बरोबर फ्रँचायझी अग्रीमेंट करायचंय. म्हणजे कंपनी तुम्हाला 3 ब्रँडेड रॅक्स देते, त्याच्यामध्ये पितांबरीची सगळी प्रॉडक्ट उपलब्ध करून देते आणि ही ब्रँडेड प्रॉडक्ट्स सगळी पितांबरीच्या रॅक्समध्ये असणं हेच आमच्या पितांबरीच्या मार्केटिंगची एक पद्धत आहे असं मी सगळ्यांना सांगेन. अगदीच. आणि म्हणूनच एखादे नवीन ग्राहक जर पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेऊ शकत असतील किंवा ते इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी अतिशय बारकाव्यांचा असा अभ्यास करण्यात आलेला आहे कंपनीकडून. तर ज्या काही भौतिक बाबी आहेत त्यांचा सगळ्यांचा आपण विचार केला आणि त्या संदर्भात आपण मार्गदर्शन केलं. पण व्यक्तिशः ही फ्रँचायझी कुणाला घेता येईल? ही फ्रँचायझी जे सध्या दुकान चालवत आहेत, रिटेल शॉप चालवत आहेत किंवा काही नवीन उद्योजकही आहेत, अशातल्या कुणालाही ही फ्रँचायझी सुरू करता येऊ शकते. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं तुमचं एखादं शॉप आहे किंवा तुमच्याकडे एखादी कन्सल्टन्सी आहे, म्हणजे उद्या तुमचं एखादं रिअल इस्टेटचं दुकान आहे आणि तुमच्याकडे स्पेअर जागा आहे, तर तुम्ही ही फ्रँचायझी सुरू करू शकता. आता आम्हाला सगळ्या भारतातून असंख्य फोन येतात की आमच्याकडे गाळा आहे पण आमच्याकडे बिझनेस नाही आणि आम्हाला तो गाळा भाड्याने द्यायचा नाही. अशा वेळेला अशा लोकांसाठी ही एक अगदी उपयुक्त अशी कल्पना आहे जिथे त्या गाळ्यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये ते लोक आमची फ्रँचायझी घेऊन बिझनेस सुरू करू शकतात. महत्वाचा मुद्दा तोच आला सर आता की जागा. तर एखादा ग्राहक वर्ग कशा पद्धतीने उपलब्ध आहे किंवा तो राहता वर्ग आहे किंवा रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादा व्यवसाय सुरू करताना महत्वाची बाब असते ती म्हणजे लोकेशन. तर आपण ज्यावेळी पितांबरी शॉपी फ्रँचायझी सुरू करतो तर त्यासाठीची जागा नेमकी कशी असली पाहिजे? बरोबर. मगाशी मी एक सांगितलंय की आपल्याला फक्त 100 स्क्वेअर फुटापर्यंत जागा हव्या. लोकेशन म्हणजे एक महत्वाची बाब की तिथे फ्लोटिंग क्राऊड पाहिजे. जसं महत्वाची गोष्ट ही आहे की जो दिखता है वो बिकता है. त्याच्यामुळे पितांबरीचा बोर्ड, पितांबरीचे प्रॉडक्ट, पितांबरीचे रॅक्स हे बघून तुमच्या दुकानामध्ये फ्लोटिंग क्राऊड आकर्षित होईल असं रस्त्यालगत दुकान असेल तर सगळ्यात चांगलं. ह्याच्या व्यतिरिक्त रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आता हल्ली मुंबई, दिल्ली, बँगलोर किंवा सगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठमोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये काही गाळे असतात, खूप कमी गाळे असतात, पण हे गाळे आपल्या धंद्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. कारण आपली प्रॉडक्ट ही सगळी हाऊसहोल्ड प्रॉडक्ट आहेत, घराघरात लागणारी रोज प्रॉडक्ट लागणारी आहेत. त्याच्यामुळे उद्या एक उदाहरण तर एखादा 1000 फ्लॅटचा कॉम्प्लेक्स असेल तर तुम्ही त्या गाळ्यातून 300-400 फॅमिलीजना जर रेग्युलर सप्लाय चालू केला तरी सुद्धा तुम्ही ही फ्रँचायझी यशस्वी करू शकता. त्यामुळे 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुमचं दुकान मेन मार्केटमध्ये असावं किंवा एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये असावं किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये गाळा असावा. फार चांगलं होईल जर तिथे फ्लोटिंग क्राऊड खूप अवेलेबल असेल तर. आता जी पूर्वतयारी असते एखाद्या व्यवसायासाठीची त्या संदर्भात अनेक बाबी आपण जाणून घेतल्या, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एखादा बिझनेस सुरू करताना गुंतवणूक नेमकी किती करायची, कशी करायची आणि भांडवल नेमकं काय असलं पाहिजे, किती असलं पाहिजे, याविषयी काय सांगा? अगदी महत्वाचा मुद्दा विचारलात तुम्ही. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पितांबरी हा एक वेल एस्टॅब्लिश ब्रँड आहे आणि वेल टेस्टेड, ट्राईड अँड टेस्टेड ब्रँड. म्हणजे काय, पितांबरीने गेली 34 वर्षात त्याची क्वालिटी कधीही हलून दिलेली नाही आणि तेच पितांबरीच्या यशाचं गमक आहे. तुम्ही बघताच की पितांबरीच्या जाहिराती या सगळ्या नामांकित चॅनलवर सुरू असतात. आमच्या न्यूजपेपर्समध्येही खूप ऍड्स येत असतात. आम्ही सोशल मीडियावरही खूप प्रकारे काम करत असतो आणि या सगळ्या माध्यमातून पितांबरीने आपलं एक ब्रँड तयार केलंय. गेल्या 1.5-2 वर्षापासून पितांबरीने एक नवीन संकल्पना सुरू केली आहे, ती म्हणजे आम्ही सॅम्पल ऍडव्हर्टिजमेंट करतो. ह्याचा अर्थ काय की आम्ही क्वार्टर पेज ऍड घेऊन त्याच्यामध्ये प्रॉडक्टचं सॅम्पल घरोघरी पोहोचवतो. उदाहरण म्हणून आम्ही हे 2 प्रॉडक्टसाठी फार महत्त्वाने केलंय.
गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही जॅगरी पावडर, गुळाची पावडर आम्ही लॉन्च केली. त्याची छोटी छोटी सॅम्पल करून आम्ही नामांकित वर्तमानपत्रातून सबंध महाराष्ट्र, त्याच्या व्यतिरिक्त गुजरात, त्याच्या व्यतिरिक्त कर्नाटक अशा ठिकाणी आम्ही सॅम्पलिंग केलं. आणि तुम्हाला आकडा ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आम्ही जवळजवळ 50 लाखाहून अधिक सॅम्पल गेल्या 1-1.5 वर्षात घरोघरी पाठवले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं जे मेन फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे शायनिंग पावडर, ते सुद्धा आम्ही पूर्ण भारतभर सॅम्पलिंग केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण बघितलं तर आपण दिल्लीला केलेलं आहे, ओडिसाला केलेलं आहे, वेस्ट बेंगालला केलेलं आहे, गुजरातला केलेलं आहे. इकडे आम्ही शायनिंग पावडरचं सॅम्पल पण डिस्ट्रीब्यूट केलंय पेपरामधून. घरोघरी हे सॅम्पल पोचले आणि अशी पण आम्ही जवळजवळ 80 लाख सॅम्पल आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केले आहेत. तर ह्या सगळ्यांनी काय झालंय, पितांबरी हा एक वेल नोन एस्टॅब्लिश ब्रँड भारताच्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, गुंतवणूक. आमच्याकडे फ्रँचायझी असोसिएट होण्यासाठी 3 प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही डिवाइड करतो. एक अर्बन मेट्रो सिटी म्हणजे मुंबई, दिल्ली, बँगलोर अशा सिटीमध्ये फ्रँचायझी घेणं, एक सेमी अर्बन आणि एक ग्रामीण. ह्या 3 भागात डिवाइड केल्यानंतर आपण त्याप्रमाणे फ्रँचायझी फी घेतो जी नॉन रिफंडेबल आहे. मेट्रो सिटीमध्ये आपण 1 लाख रुपये फ्रँचायझी फी घेतो, सेमी अर्बन मध्ये 75,000 घेतो आणि ग्रामीण भागामध्ये केवळ 50,000 रुपये ही फ्रँचायझी फी घेतो जी नॉन रिफंडेबल आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखीन एक संकल्पना सुरू केली आहे की महिला उद्योजक जर कुठेही असतील, म्हणजे अगदी मेट्रो सिटी जिथे आम्ही 1 लाख रुपये फ्रँचायझी फी घेतो, पण तिथे जर एखाद्या महिला उद्योजकांना फ्रँचायझी सुरू करायची असेल तर ती केवळ 50,000 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मेट्रोमध्ये 1 लाख, सेमी अर्बन मध्ये 75,000, ग्रामीण मध्ये 75,000 आणि महिला वर्गासाठी महिलांना उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 कुठेही. अशा प्रकारे आम्ही फ्रँचायझी फी घेतो. त्याच्याबरोबर त्यांना साधारणपणे दुकानाचा जसा साईज असेल त्याप्रमाणे साधारणपणे 30,000 रुपयाचा स्टॉक्स घ्यायला लागतो. म्हणजे जर एखाद्यानी मेट्रो सिटीमध्ये फ्रँचायझीचं दुकान सुरू करायचं असेल तर त्याला 1 लाख रुपये फी आणि 30,000 रुपयेचा स्टॉक, असं 1,30,000 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याची फ्रँचायझी सुरू होते. दुसरा महत्वाचा प्रश्न, मार्जिन. हे करताना इतक्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण दुकान सुरू केल्यानंतर पितांबरी त्यांच्या प्रॉडक्ट्सवर साधारण 35% मार्जिन आपल्या फ्रँचायझी ओनर्सना देते. म्हणजे काय, साधारण जर आपण 1 लाख रुपयाचा धंदा जर त्या दुकानातून करू शकला तर तुम्हाला 35,000 रुपये ग्रॉस मार्जिन तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे इतक्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये इतकं लुक्रेटिव्ह मार्जिन मिळणं ही खूप आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. ह्याच्याहून एक फार महत्वाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची की एखादं दुकान सुरू केलं, फ्रँचायझी सुरू केले तर सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे सर्व्हिस. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेली 34 वर्ष पितांबरी बिझनेस करते आणि आज भारतामध्ये पितांबरीचे जवळजवळ 2,500 डिस्ट्रीब्युटर आहेत कानाकोपऱ्यात. म्हणजे अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि कलकत्त्यापासून गोवा, गुजरात प्रत्येक स्टेटमध्ये. त्याच्यामुळे आमचा रीच प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे कुठेही भारतात फ्रँचायझी उघडली तरी पितांबरी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ शकते, याचं मी आश्वासन आज सगळ्यांना तुम्हाला देऊ शकतो. अगदी. तर सर, आपण आतापर्यंत जाणून घेतलं की गुंतवणूक किती करावी लागणार आहे, जागा कुठे असली पाहिजे, कशी असली पाहिजे आणि इतरही आमच्या प्रेक्षकांना ज्या संकल्पना जाणून घ्यायच्या होत्या त्यावर आपण सविस्तर मार्गदर्शन केलं. आपलं दुकान सुरू झालंय, पण दुकान सुरू झाल्यानंतर नेमकं काय याविषयी सुद्धा अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. एक छोटीशी विश्रांती आपण या ठिकाणी घेतोय, पुन्हा एकदा भेटतोय. आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पितांबरी शॉपी फ्रँचायझी कशी घ्यावी या संदर्भात आपण बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेतलेली आहेत
आणि याच आपल्याला प्रगतीवर नेणाऱ्या मार्गाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत सरांकडून. सर, आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की आता या सगळ्या अटी, शर्ती, पात्रता, संकल्पना यातून गेल्यानंतर दुकान सुरू झालेलं आहे, पण प्रत्यक्ष दुकान सुरू झाल्यानंतर ग्राहक हा दुकानदारांसाठी राजा असतो किंवा ग्राहक आपलं दैवत आहे असं आपण म्हणतो. तर दुकानदारांना आपल्याकडून अशा नेमक्या काय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात किंवा काय सहाय्य केलं जातं की जेणेकरून ग्राहकाला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस आपण देऊ शकू? खूप छान प्रश्न आहे. एकदा पितांबरी बरोबर कोणी फ्रँचायझी असोसिएट झाला की सगळ्यात प्रथम आम्ही जे देतो ते त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. आमचा प्रमोटर आम्ही पाठवतो, जे त्यांना दुकानात जाऊन आपली प्रॉडक्ट कशा प्रकारे विकली गेली पाहिजे ते त्यांना शिकवतात. कस्टमरला प्रॉडक्ट बद्दल काय जास्तीत जास्त सांगितलं तर ते विकलं जाईल ह्या प्रकारचं ज्ञान आम्ही त्यांना देतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मगाशी जसं पेपरातून सॅम्पलिंग केलं तसं आम्ही प्रत्येक फ्रँचायझीकडे आमच्या प्रॉडक्टची वेगवेगळ्या प्रकारची सॅम्पल उपलब्ध करून देतो. कोणीही ग्राहक तिथे आला की त्याला सॅम्पल दिलं जातं. म्हणजे आमच्या गुळाच्या पावडरचं सॅम्पल आहे, आमच्याकडे क्युरॉन म्हणून एक ऑइल आहे त्याचं सॅम्पल आहे, आमच्याकडे शायनिंग पावडरचं सॅम्पल आहे, आमच्याकडे सिंगल अपची सॅम्पल आहे. अशी असंख्य प्रकारची सॅम्पल्स दुकानात त्यांना मिळतात, जी सॅम्पल ते टेस्ट करून वापरून मग प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही दुकान सुरू केलं की आम्ही लिफलेट्स डिस्ट्रीब्यूट करतो त्या एरियामध्ये, ज्याच्यामुळे त्या आजूबाजूच्या एरियातल्या लोकांना हे समजतं की इथे पितांबरीची शॉप सुरू झालेलं आहे. आणखीन एक चौथा सपोर्ट एक करतो तो म्हणजे सोशल मीडिया म्हणून. ज्या एरियामध्ये दुकान सुरू झालेलं असतं त्या दुकानामध्ये आमच्याकडे जो काही कस्टमर डेटा आहे, फेसबुक मधनं असेल किंवा इतर माध्यमातून असेल, त्यांना आम्ही मेसेज करून हा सगळा डेटा वापरून त्या कस्टमर पर्यंत माहिती पोहोचवतो की इथे शॉप सुरू झाले, जेणेकरून कस्टमर जास्तीत जास्त दुकानात येऊ शकते. अगदीच. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं सर की प्रत्येकच क्षेत्रामध्ये आता ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार होण्यावर भर आपण देतो आहोत, ते प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ई कॉमर्सला सध्याची पिढी ही जास्तीत जास्त प्राधान्य देताना दिसून येते. तर आम्ही ज्यावेळी या सगळ्याची माहिती घेतली तेव्हा आपण आपल्या दुकानदारांना एक शॉप इझी सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिला, त्याबद्दल नेमकं काय? येस, हे खूप महत्वाचं आहे, कारण शॉप इझी हे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरनं दुकान चालवणं हे अतिशय इझिली होऊन जातं. म्हणजे काय, ह्या सॉफ्टवेअरमुळे एक तर आज आपल्याकडे 80हून जास्त प्रॉडक्ट आहेत, तर ती प्रॉडक्ट कुठली आता दुकानात अवेलेबल आहेत, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, तुमच्या कस्टमरचा डेटा काय आहे, त्या कस्टमरचा डेटा करतात, कारण आपण त्याच्यातून बिलिंग करतो. त्याच्यानंतर बिलिंग केल्यामुळे तुम्हाला किती जीएसटी भरायचा आहे, बरं तुमच्याकडे काही स्कीम असतील तर त्या कस्टमर पर्यंत पोहोचवायला कस्टमरचा डाटा उपयोगी पडतो. समजा कधी असं झालं की तुमच्याकडे जी प्रॉडक्ट्स आहेत, आज 80हून जास्त प्रॉडक्ट आहेत, तर ह्या प्रॉडक्टमध्ये एखादं प्रॉडक्ट चालत नाहीये किंवा स्लो मुव्हिंग आहे असं आपण म्हणू शकतो, तर त्या सॉफ्टवेअरमधनं तुम्हाला समजतं की आता जवळजवळ 2 महिने झाले पण हे प्रॉडक्ट विक्री होत नाहीये, तर आपल्याला काहीतरी मार्ग काढून हे प्रॉडक्ट लवकर संपवलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या सपोर्टमुळे त्यांना त्यांच्या दुकानामध्ये कुठच्याही प्रकारचं नुकसान तर होत नाहीच, परंतु कस्टमर डेटा मिळाल्यामुळे तुम्ही कस्टमरशी जास्त चांगले कनेक्ट होता, ज्याने बिझनेस वाढू शकतो. अगदीच. दुकानदारांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि तितकीच फायदेशीर बाब आहे, पण याचा ग्राहकांना नेमका कसा फायदा होईल? ग्राहक तेच देव आहेत आपले. ग्राहकांना फायदा होण्यासाठीच सगळं सुरू झालंय. मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्हाला ग्राहकांच्या विनंतीवरच कंपनीने हा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कन्व्हिनियन्स. त्यांना दुकान उघडलं की त्यांना पितांबरीची सगळी प्रॉडक्ट जवळच्या जवळ मिळणं हा कन्व्हिनियन्स ग्राहकांना येतो. दुसरं म्हणजे ह्याची जी मेन संकल्पना अंडर वन रूफ, जसं आज आमच्याकडे गोमय म्हणून ॲग्रीकेअरचं प्रॉडक्ट आहे, मगाशी सांगितलं तसं आमच्याकडे आयुर्वेदिक सिंगल अप्स प्रॉडक्ट आहेत, आमच्याकडे शायनिंग पावडर सारखं होम केअरचं प्रॉडक्ट आहे, गुळ पावडर सारखं फूड केअरचं प्रॉडक्ट, ही सगळी प्रॉडक्ट एकाच दुकानात मिळणं. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे आज आम्ही फ्रँचायझीमध्ये कन्व्हिनियन्सच देत नाही, उपलब्धता पण देत नाही, पण जे कस्टमर येतात त्यांना आम्ही 10% सूटही देतो MRP वर, जेणेकरून ग्राहकांना तिथे येण्याचाही फायदा होईल. आणि काही फ्रँचायझी आमचे असेही आहेत जे रेसिडेन्शियल एरियात असल्यामुळे ते फ्री होम डिलिव्हरी देतात, त्यामुळे तोही फायदा ग्राहकांना होतो.
अगदीच. आणि आपल्या या सगळ्या स्ट्रॅटेजीमुळेच आणि आपल्या या सगळ्या प्रयत्नांमुळेच आज पितांबरी हे नाव मला वाटतं आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे पितांबरी या ब्रँडनी. पण आता आपलं पुढचं लक्ष आणि पुढचं ध्येय असणार आहे की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फ्रँचायझीच्या माध्यमातून मराठी पावलांचा ठसा उमटला पाहिजे. तर या सगळ्यांसाठी आमच्या प्रेक्षकांसाठी आपण काय नेमकं आवाहन कराल? मी या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना एक आवाहन करतो की जसं सांगितलं की पितांबरी हा एक मराठी ब्रँड ज्यांनी आज जवळजवळ 75हून अधिक फ्रँचायझी भारतात सुरू केल्या आहेत आणि आमचं लक्ष आहे की लवकरात लवकर 100हून अधिक फ्रँचायझी सुरू करायच्या, मराठी माणसाच्या मागे उभं राहायचं आणि जी पितांबरीच्या ब्रँडची विश्वासघाता आहे ती टिकवून ठेवायची आणि कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मराठी माणसाला देऊन जास्तीत जास्त मराठी उद्योजक तयार करायचे. त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा आणि जास्तीत जास्त लोकांनी फ्रँचायझी घ्या. निश्चितच. अगदी म्हणजे सविस्तर पद्धतीनं या सगळ्या बाबींमध्ये अगदी लोकेशन पासून ते डिजिटल मार्केटिंग पर्यंत प्रत्येकच बाबींचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच आम्ही सुद्धा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पितांबरी शॉपी फ्रँचायझी या सगळ्या संकल्पना आपण जाणून घेतल्या आणि त्यामुळे हा प्रगतीचा मार्ग एक दिवस आपल्याला प्रगतीच्या शिखरावर नक्की घेऊन जाऊ शकतो. सर, आपण आलात आमच्या कार्यक्रमामध्ये आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासह वेळ झालेली आहे मार्ग प्रगतीचा मध्ये इथेच थांबण्याची. बघत रहा TV9 मराठी.